आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। मी विलीनीकरणाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोललो नाही। ठाकरेंची शिवसेना हा मोठा पक्ष। विलीनीकरणाबाबत पवार यांचं स्पष्टीकरण। मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातचे प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्याकडे यायचे। सध्या मोदींकडे आत्मविश्वास उरला नाही, म्हणूनच राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका। शरद पवार यांचं मोदींना प्रत्युत्तर। यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणता इश्यू असला तर ते माझ्याकडे मला घेऊन गुजरातला जायचं। ते सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या वरती राजकारण आहे, दुसरं काही नाही। लाचारीच्या मर्यादा देखील या लोकांनी सोडल्या। मोदींना जिरोटोप घातल्यानं पवारांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा। आणि लाचारी असते नाही सगळे, पण लाचारी सुद्धा मर्यादा पाहिजे। त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या। एक चांगलं झालं, त्यांनी सांगितलं पुन्हा आम्ही काळजी घेऊ। मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शोचं आयोजन हे शहाणपणाचं लक्षण नाही। मोदींच्या रोड शोवरून पवारांची टीका। तर मोदींचा कार्यक्रम गुजराती बहुल भागांमध्ये, मोदींचं लक्ष फक्त एकाच वर्गावर, पवार यांची टीका। मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आयोजित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही। आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे। मोदींसाठी मुंबईचे रस्ते, ट्रेन, मेट्रो देखील बंद केली। मुंबईच्या नागरिकांचे हाल झाले। निवडणूक आयोग कुठे आहे? राऊतांचा मोदींच्या मुंबईतील रोड शोवरून हल्लाबोल। 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो, ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं। लोकांचे किती हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कोणासाठी? राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणामध्ये काय स्थान मला माहिती नाही। नाशिक हे राज ठाकरेंचा स्ट्रॉंग बेस होता, पण ते आता नाशिकमध्येही दिसत नाही। राज ठाकरेंवर पवारांची खोचक टीका। महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचं नक्की काय स्थान आहे मला माहिती नाही। मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, मला नाशिकमध्ये दिसत नाही हल्ली। पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा। तर मोदींनी चोरांना मदत करून आमचा पक्ष फोडला। राऊतांचा मोदींवरही निशाणा। घटनाबाह्य सरकारचा व घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे? पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात। राजन विचारे यांच्यासाठी ठाकरे यांची संध्याकाळी ठाण्यामध्ये जाहीर सभा। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज रोड शो। संध्याकाळी 5 वाजता रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार। मुख्यमंत्री शिंदे देखील उपस्थित राहण्याची शक्यता।